भाईंनी सांगितलं. खरं तर अमित भाई योगायोग असा आहे, तुम्ही एका जादूगाराची गोष्ट सांगितली. मी सावंतवाडीत आलो, रिक्षा फिरत होती भोंग्यावर, कुठल्या तरी जादूगाराचे प्रयोग, खरे खरे जादूगाराचे प्रयोग आहे ना, कुठले तरी जादूगाराचे प्रयोग येतात तेवढं. रिक्षा फिरत होती, मी ऐकलं. पण मला अमित भाईंनी नवीन जादूगारांची ओळख करून दिली. म्हणजे तो जादूगार असेल तो झग्यावाला जादूगार, इकडे जाकीटवाला भी जादूगार आहे असं कळतंय. आणि जाकीटवाल्या जादूगाराची जादू फार मोठी आहे. कारण आजार बरा झाला नाही तर आपण एकदा हॉस्पिटलमध्ये जातो, आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये जातो का नाही? जर नाही बरा झाला तर काय करतो? परत जातो का नाही? तरी नाही बरं वाटलं तर काय होतं? परत जातो का नाही? तरी नाही बरं झालं तर काय करतो? डॉक्टर बदलतो का नाही? हॉस्पिटलमध्ये इतक्या वेळा गेल्यानंतर आजार बरा झाला नाही तर जर डॉक्टर बदलत असाल तर वारंवार भूमिपूजन होऊन जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत नसेल तर काय बदलायचं आता तुम्ही ठरवा. हा, आता बदल हवो तर आमदार नो. कारण ही आश्वासनांचा जो काय पाऊस पडतो सावंतवाडीमध्ये, याचं मनापासून कौतुक आहे. मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही, पण एका पाठोपाठ आश्वासनांचा पाऊस पडतो. म्हणजे तुमचा सेट टॉप बॉक्सचा कारखाना सुरू झाला, चष्म्याचा कारखाना सुरू झाला, ते नरेंद्र डोंगरावर ट्री हाऊस होणार होतं ते झालं, वेळागरच्या ताजचं भूमिपूजन झालं, मालवणचं एसटी स्टँड झालं, कुडाळचं एसटी स्टँड झालं, सावंतवाडीचं एसटी स्टँड कसं चाक 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 चमकतंय ना, चाक 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 सावंतवाडी. प्रॉब्लेम काय झाला ऐका, कोणाला तरी उगाच दोष देऊ नका. माणसाची काम करण्याची पद्धत चांगली पाहिजे. म्हणजे काम करण्याची पद्धत कशी पाहिजे तर शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देणार असं सांगतात माननीय शालेय शिक्षण मंत्री. यामध्ये अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा सांगितल्या जातात. यामध्ये असं कानावर येतं की 1700 कोटी रुपयाचं टेंडर झालं. 1700 कोटी लिहून बघा, लिहिता येतात का? 1700 कोटी, 1700 कोटी रुपयाचं टेंडर झालं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये गणवेश दाखवला. बघा बघा क्वालिटी कशी चांगली. अजूनही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ असेल बघा, सोशल मीडियावर व्हिडिओ असेल, मुख्यमंत्री महोदय सांगतात बघा एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी. गणवेश शिवून आले, 15 ऑगस्ट उजाडून गेलं तरी पोरांना गणवेश मिळाले नाही. जे शिवून आलेत तेव्हा एक बाई एवढी, दुसरी बाई एवढी, एकाचा खिसा दुसऱ्याला, तिसऱ्या. बरोबर का नाही ताई? हा, 2 वर्ष एकच गणवेश घातला तुमच्या पोरांनी. मग तुमच्या शालेय शिक्षण मंत्री आल्यानंतर त्यांचा आभार माना. ही जादू काय सोपी आहे? अहो, आपली पोरं म्हणतात 6 महिन्याला नाही तर वर्षाला गणवेश पाहिजे. शिक्षण मंत्र्यांची जादू बघा, 2 वर्ष पोरांना एकच गणवेश घालायला लागला. आणि मग जर अशी जादू असेल, याचा हात त्याला, त्याचा खिसा याला असेल, तर मग अशा टेलरकडे आपण कपडे शिवायला टाकू का? ज्या डॉक्टरचा इलाज नाही अशा डॉक्टरकडे आपण इलाज घ्यायला जाऊ का? ज्या टेलरचं एक हाताचं माप वेगळं, दुसऱ्या हाताचं माप वेगळं, चड्डीचा खिसा शर्टाला आणि शर्टाचा खिसा चड्डीला, अशा टेलरकडे कपडे शिवायला टाकू का? मग ज्याच्या माध्यमातून हे सगळं होते त्यांना जरा आराम करू द्या. 15 वर्ष आमदार, 7 वर्ष कॅबिनेट मंत्री, एवढा माणूस शिंदल्यानंतर आराम करायला देणं हे तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं आता आपला मंत्र असा, आता बदल हवो, आमदार नो. कारण ही महत्वाची गोष्ट. येणारी निवडणूक ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही. मगाशी सुनीलजींनी सांगितलं, तुमच्या हातातोंडचे रोजगार असे हिरावून नेले जातात. वेदांता, फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सिंधुदुर्गाचा पाणबुडीचा प्रकल्प 4.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येणार होती, ज्यामधून किमान 6-6.5 लाख मराठी तरुणांना रोजगार निर्माण होणार होता. हे सगळे रोजगार हातोहात पळवले गेले. आणि हे हातोहात पळवले जात असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळी दिल्लीपतींनी सांगितलं होतं, खिल्लत देतो
दख्खनची सुभेदारी देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदारी स्वीकारली नाही तर खिल्लत उधळून दिली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते उभ्या दुनियेला समजलं. टाळ्या वाजवत असताना मनाला हाही प्रश्न विचारा की त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात 350 वर्षानंतर दिल्लीपती आता विचारतात, तेव्हा खिल्लत मिळत होती, आता मंत्रीपद मिळतं. आणि मंत्रीपद मिळत असताना ज्या महाराजांनी खिल्लत उधळून महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवला होता, आता मात्र मंत्रीपदाची झूल पांघरण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण ठेवण्याचं पाप या एक पूल दोन हाफ सरकारने केलंय. आणि म्हणून आता ही निवडणूक केवळ विधानसभेची नाही, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. कारण ज्या महाराष्ट्रानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून प्रगतिशील राजकारणाचा वसा आणि वारसा हा संपूर्ण देशासमोर ठेवला, त्या महाराष्ट्रात खरं तर जूनमध्ये काय झालं? जून 2022 मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, ही शिवसेना फोडण्यात आली. आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला. बरं, एवढं सगळं झाल्यानंतर मला तर कळलं सावंतवाडीवाले पहिल्या गाडीने टुनकन उडी मारून गेले. हा, पहिल्या गाडीने टुनकन उडी मारून जादू ना, म्हणजे जादूगाराची जादू काय भारी बघा. विचार करा, पहिल्या गाडीने टुनकन उडी मारून तिकडे गेले, पण का गेले? लोक सांगतात विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली, पण त्याच वेळी जेव्हा तुम्ही भूमिका बदलत होतात तेव्हा एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान 50 खोक्यात विकला जाणार, दबावाला बळी पडणार की नाही, हे लोकसभा निवडणुकीत सगळे पाहत होते. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलं. तब्बल 31 खासदार हे महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे दिल्लीला पाठवले. आणि हे 31 खासदार गेल्यानंतर आता विधानसभेला दाखवून द्यायचंय तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचलं 50 खोके पोचले का? नाही, 50 खोके आपल्यापर्यंत पोचणारच नाही. त्याचं कारण भी सांगतो. कारण चाय पे शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ, इसलिए दादा भाई भाऊ, वो गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में होके. त्यामुळे याचा एकदा विचार करून बघा. जर 50 खोके हा जर विचार तुम्ही केला असेल तर तुम्हाला 1500 रुपये देऊन तुमची 5 वर्षाचं जर भवितव्य कोणी विकत घेण्याची भाषा करत असेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याच्या योजनेविषयी कुणालाही आक्षेप नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदय त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना विचारत होते 1500 आले 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 आले, बघितलं? विचारत होते का नाही? ताई 1500 आले, 1500 आले 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 आले. बहिणी मनातून विचारत होता, तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले, तुमच्या खिशातून दिले, तुमच्या खिशातून दिले? कारण बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला द्यायच्या इंजेक्शन पासून जीएसटी भरतो. तो माणूस गेल्यानंतर तिरडीवर कापड अंथरतो ना, त्या कापडावर सुद्धा जीएसटी भरतो. त्यामुळे आपल्याच खिशातला आपल्यालाच देत असताना जाता जाता एकच सांगतो, या कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका. कारण ही संधी आहे तुम्हाला इतिहास घडवण्याची. आणि हा इतिहास घडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक ठिकाणी आमदाराच्या पुढे लिहिलं जातं दमदार आमदार, बरोबर का नाही? हा, खुद्दार आमदार, दमदार आमदार असं लिहिलं जातं. महाराष्ट्रातल्या 80 आमदारांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वार्थासाठी बेडुकुडी मारल्यानंतर आता आपले कार्यकर्ते आपल्या नावापुढे आमदार
दमदार आमदार जरी लिहित असतील तरी सर्वसामान्य जनता त्याला दमदार नाही, त्याला गद्दार म्हणतात. हे फक्त लक्षात ठेवा. आणि महाराजांची शिकवण आहे, चुकीला एक वेळ माफी होते, गद्दारीला माफी नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्यांनी कोणी गद्दारी केली असेल ती गद्दारी या महाराष्ट्रानं या मातीत गाडली आणि तो इतिहास या सावंतवाडी मतदारसंघात तुम्ही घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो.